सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री माता महालक्ष्मी की जय। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। त्याला दोन बायका होत्या, एक आवडती होती, दुसरी नावडती होती। आवडतीचं नाव पाटमाधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेव राणी। त्या राजाला एक शत्रू होता, त्याचं नाव नंदवनेश्वर होतं। तो क्षणी उडे क्षणी बुडे, क्षणी अंतराळी जाई, क्षणी पाताळी जाई, अशा राजाच्या पाठीस लागला होता। त्यामुळे राजा वाळत चालला। एके दिवशी राजानं सर्व लोक बोलावले, नंदवनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली। सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं। त्याला जिकडे तिकडे शोधू लागले। त्याच नगरात एक म्हातारीचा लेक होता। तो आपल्या आईला म्हणू लागला, आई आई मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो। म्हातारी म्हणाली, बाबा तू गरीबाचा पोर, 4 पावलं पुढं जा, झाडाआड वायली भाकरी खा, म्हणजे तुला लोक बघणार नाहीत। पोरानं बरं म्हटलं। म्हातारीनं भाकरी दिली। म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला, सगळ्यांच्या पुढे गेला। इतक्यात संध्याकाळ झाली। सर्व लोक घरी आले। त्यांना नंदवनेश्वर काही सापडला नाही। तशी राजाला फार काळजी झाली। पुढं फार रात्र झाली। म्हातारीचा पोर तिथंच राहिला। पुढं मध्यान्ह रात्री काय झालं, नागकन्या देवकन्या तिथं आल्या। महालक्ष्मीचा वसा सांगू लागल्या। पोरानं विचारलं, बाई बाई यानं काय होतं? त्यांनी सांगितलं, पडलं झडलं सापडतं, मनी चिंतलं कार्य होतं। इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा बसू लागला। पूजा केली, घागरी फुंकल्या। पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरी जाती जाती झाली। तसा नागकन्या देवकन्याने आशीर्वाद सांगितला, तसा त्यानंही मागितला, तसा देवींनी दिला। राजाचा शत्रू मिळेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवलवाट नाव ठेवील, तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल, असं म्हणून देवी अदृश्य आली। म्हातारीचा पोर घरी आला। दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली, परसात आली। राजाचा वैरी मेलेला पाहिला, तिला आनंद झाला। तशी तिनं ही गोष्ट राजास जाऊन सांगितली। राजानं चौकशी केली। म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता। त्यानं त्याला बोलावून धाडलं। म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला। त्यानं राजाला विचारलं, राजा राजा आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलावलं? राजा म्हणाला, भिवू नको, घाबरू नको, माझा वैरी नंदबनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात, याचं काय कारण काय ते सांगा। राजाला पोर म्हणाला, राजा मी मारला नाही, पण तो देवीच्या वरानं मेला। राजा म्हणाला, ती देवी कोणती, तिला तू कुठं भेटलास? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो, त्यांच्या पुढे थोडा गेलो, शिळी भाकर झाडावर करून खाली, येता येता रात्र आली, झाडाखाली वस्ती केली। रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या। त्यांनी महालक्ष्मीचा वसा बसला। त्यांची मी चौकशी केली। पुढे मी पूजा केली, घागरी फुंकल्या। पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरी जाती जाती झाली। सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला। तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला की राजाचा शत्रू मिळेल, अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवलवाट नाव ठेवील, असं म्हणून देवी अदृश्य आली। मग आम्ही उत्तर पूजा केली, तातू घेऊन घरी आलो, तो तुझे बोलावणे आले। राजानं हकीकत ऐकली, आनंदी झाला। पोराला अर्ध राज्य दिलं, भांडार दिलं, माडीशी माडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवलं। पुढे म्हातारीचा पोर आनंदानं वागू लागला। ही बातमी राणीला समजली। राणीनं नवलवाटाला बोलावणं धाडलं। महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं। नवलवाटानं तातू दाखवला। तिला सांगितलं, अश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशी 16 सुतांचा तातू तेल हळद लावून करावा, 16 दुर्वा 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी, 16 अर्घ्य द्यावीत, मग धूपदीप दाखवावा, नैवेद्य दाखवून कहाणी करावी। ज्यास हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी, तातू हातात बांधावा, दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी। याप्रमाणे दर अश्विन मासी करावं। पुढे एके दिवशी काय झालं, राजा राणीच्या महाली आला, सारीपाट खेळू लागला। राजानं राणीचा तातू पाहिला। हे काय म्हणून विचारलं। राणीनं तातूची हकीकत सांगितली। राजा म्हणाला, माझे घरी हारी भाऊ, दोरे भाऊ, काकणे भाऊ, कळावे भाऊ, व्रताचं सूत तोडून टाक, मला याची गरज नाही। पुढे रात्र झाली। राजा राणी निजली। सकाळी दासी भटकी महाल झाडू लागल्या। केरात त्यांना तातू सापडला। दासीने तो तातू नवलवाटाला दिला। त्याला राणीचा राग आला। इतक्यात काय चमत्कार झाला, त्याला नावडती राणी भेटली। तिने तो तातू मागितला। हा म्हणाला, उचशील माचशील घेतला वसा टाकून देशील। तिने सांगितलं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। तातू तिच्या हवाली केला, वसा सांगितला। पुढे अश्विन मास आला, पहिली अष्टमी आली, त्या दिवशी काय चमत्कार झाला। देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं, पाठ माधव राणीच्या महाली गेली। महालक्ष्मी तिला आठवण आहे की नाही पाहू लागली। तो घरात कोठे तयारी दिसेना, तेव्हा ती पाठ माधव राणीला म्हणू लागली, पुत्राची माय म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल। राणीने उत्तर दिलं, म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही।
तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाटमातावर राणीला हाक मारली. अगं अगं पाटमातावर राणी, पुत्राची माय, म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणी म्हणाली, म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिने शाप दिला. तो काय दिला? सवतीच्या नाहानी डराडुरी करीत राहशील, अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील. इतकं राणीनं ऐकलं. खदा खदा हसली. पुढे म्हातारी निघून गेली. ती चिमादेव राणीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचे साहित्य व दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा दिसला. तिनं चिमादेव राणीला विचारलं, अगं अगं चिमादेव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच. राणी म्हणाली, कशानं ओळखावी, कशानं जाणावी? तो ती सकाळी कुवारीन झाली, दुपारी सवाशीन झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. अशा तिन्ही कळा तिने तिला पालटून दाखवल्या. नंतर राणीने तिला घरात बोलावून नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, चौरंग बसायला दिला. राणीनं नवलवाटानं तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवी समोर दोघजण घागरी फुकू लागल्या. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हाक मारली, नावर्तीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या. शिपाई नावर्तीच्या घरी आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली. राजाचा हात धरला. मंदिरात घेऊन गेली. सारी पाठ खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जाती आली. तसं राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ? राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि सवत तुझ्या नाणी डाराडुरी करील, अर्धांग बेडकाचं अर्धांग मनुष्याचं अशी होऊन पडेल. तशी चिमादेव राणीनं तिची प्रार्थना केली. तिला इतका कडक शाप देऊ नये तसं देवीने सांगितलं. राजा तिला 12 वर्षे वनात तरी जाईल असं म्हणून देवी अदृश्य आली. उजाडल्यावर राजानं तिला रथात घातलं. वाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधव राणीला निरोप धरला की राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू सामोरी ये. तशी ती फाटकत कुटकत नेसली. घाणेरडी चोळी अंगात घातली. केस मोकळे सोडले. कपाळी मळवट भरला. जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली. तो राजानं विचारलं की ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे की खेत आहे? शिपायाने सांगितलं, भूत नाही, खेत नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम केला आणि महाली आला. राजा राणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेली. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळू रडू लागली. तसं शिपायांनी सांगितलं, बाई बाई रडू नको, आम्ही तुझ्या हातचे खाल्लेले प्यालेले आहोत. आमच्यानं काही तुला मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो. पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले आणि राणीला तिथं सोडून दिलं. आपण निघून नगरात आले. नंतर ती फिरता फिरता एका नगरात गेली. पहिल्यानं कुंभाराच्या आईत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते, परंतु एकही कळस उतरेना. त्यांनी चौकशी केली. नवा माणूस कोण आलाय तोही सापडली. त्यांनी तिला हाकून पिटून लावली. पुन्हा ती कासाराच्या आईत गेली. तो तिथं नव्या राणीला चुडा करीत होते, पण एकही चुडा उतरेना. तेव्हा चौकशी केली. नवा माणूस कोण आलाय तेव्हा ही सापडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. तिथून निघाली. ती सोनाराच्या आईत गेली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते, तो एकही दागिना उतरेना. तेव्हा चौकशी केली. नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली. त्यांनी हिला हाकून पिटून लावली. तिथून निघाली. तो सायाच्या आईत गेली. तिथं नव्या राणीला नवी साडी विणीत होती, एकही साडी उतरेना. मग त्यांनी चौकशी केली. नवा माणूस कोण आलाय इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा ही सापडली. मग तिला तेथून हाकून पिटून लावली. पुढे ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषींची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली. तो ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषी स्नानाला गेले. म्हणजे ही आपली सारवासारव केली, पूजेचं मांडून ठेवी अशी तिनं 12 वर्ष सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथं झाड सारवण कोण करतं, त्यानं माझ्या समोर यावं. तशी ती ऋषीच्या पुढे आली. नमस्कार केला. ऋषीने झाड सारवण्याचं कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषीने अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली. ऋषीने पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली. तो तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली. रात्री घागरी फुंकवल्या. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरी जाती जागती झाली. तसं राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषीने देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हा देवीनं उशाप दिला, या झाडाखाली सगळी तयारी कर. कापुरी विडा ठेव, वाळ्याचा पंखा ठेव. त्याला सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल. तहानेला असेल. त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. तेही असली तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथं येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला. पाणी प्याला. कापुरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला.
पुढे राजानं शिपायांना विचारलं, इथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, त्यात सगळ्याला पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा आला? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यालो, आमच्यानं काही तिला मारवलं नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. राजा म्हणाला, असं असेल तर तिच्या आसपास शोध घ्या. शिपाई निघाले. ऋषींच्या गुफा पाहिल्या, तिथंही सापडली. राजाला जाऊन शिपाईनी सांगितलं. राजा उठला, ऋषीच्या गुफेत गेला, त्याचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं, त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार केला. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढे राजानं तिला रथात घातलं, आपल्या नगरी घेऊन आला. रथ बाहेर उभा केला. राणीला निरोप पाठवला. राजा पाटमाधव राणीला घेऊन येत आहे, त्याला तू सामोरी ये. तशी राणी नाली माखली, पितांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकार घातले, नगरच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली. राजानं विचारलं, वाजत गाजत कोण येत आहे, नागकन्या की देवकन्या? तसं शिपायांनी सांगितलं, नागकन्या नाही, देवकन्या नाही, तुझीच राणी सामोरी येत आहे. तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला, तू जर अशी सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगाच बसली. राजानं चिमादेव राणीला उचलून रथात घेतली आणि दोघींसह वाजत गाजत आला. सुखानं राज्य करू लागला. जशी पाटमाधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली, तशी तुम्हा मावर न कोपो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम श्रीम देवी महालक्ष्मी नमः, महालक्ष्मी नमः, महालक्ष्मी नमः. बोलो महालक्ष्मी माता की जय.